मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आज मी तुम्हाला अशी एक सत्य कथेसारखी वाटणारी पण आध्यात्मिक गाभा सांगणार कथा सांगणार आहे की ती ऐकल्यानंतर तुमच्या मनात गुरुबद्दल विश्वास अनेक पटीने वाढेल. ही कथा आहे गरीब, निरागस आणि नितांत श्रद्धावान भक्ताची आणि त्या भक्तावर झालेला श्री दत्तगुरूचा अत्यंत कृपेने. एखादा आपण म्हणतो, मी इतकी पूजा करतो तरी माझे संकट का संपत नाही, देव माझे ऐकत का नाही. पण गुरु म्हणतात, मी तुझी परीक्षा घेत आहे, शिक्षण आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या कथेतून तुम्हाला आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. चला तर मग श्री गुरुदेव दत्तांचा जयघोष करून सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. खूप वर्षापूर्वी सह्याद्रीच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. गाव सुंदर होते, पण तेथील लोक अत्यंत गरीब होते. त्या गावात गोविंद नावाचा एक तरुण राहत होता. घरात आई होती, वडील लहानपणीच वारले होते. थोडीशी जमीन होती, पण अनेक वर्षे दुष्काळ पडल्यामुळे जमीनही ओसाड झाली होती. घरात 2 वेगळं जेवण्याची भात होती, पण गोविंदाकडे एक अमूल्य संपत्ती होती, ती म्हणजे श्री गुरु दत्तावरील अढळ श्रद्धा. दररोज पहाटे 4 वाजता उठणे, नदीवर स्नान करणे, दत्त मंदिरात जाऊन दिवा लावणे, श्री दत्त, गुरुदेव दत्त या नामाचा जयघोष करणे, हे त्याचे आयुष्य झाले होते. गावातील लोक त्याचा थट्टा करायचे. अरे गोविंदा, नुसता जप करून पोट भरतं का? काम कर, देवाला तुला काही देणार नाही. पण गोविंदा फक्त हसायचा. तो म्हणायचा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. एक दिवस गोविंदाची आई गंभीर आजारी पडली. घरात 1 रुपया नव्हता. नैवेद्य, औषध द्यायला तयार नव्हता. गोविंदा रडत रडत दत्त मंदिरात गेला. गाभाऱ्यात बसून तो म्हणाला, दत्तप्रभू, आजपर्यंत मी कधी काही मागितले नाही, पण आज माझ्या आईला वाचवा. तुम्ही माझे सर्वस्व आहात. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रात्र झाली. संपूर्ण मंदिर शांत झाले. गोविंदा तसाच झोपून गेला. मध्यरात्री त्याला एक दिव्य प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून एक तेजस्वी संन्यासी बाहेर आली. जटा, कपाळावर भस्म, हातात कमंडलू, चेहऱ्यावर अनिर्णय तेज. त्याच्या गोविंदाच्या डोक्यावर हात ठेवला आणि प्रेमाने विचारले, बाळा, का रडतोस? गोविंदा म्हणाला, माझी आई मरते आहे. संन्यासी असले, घाबरू नको. उद्या सूर्योदयापर्यंत जंगलात जा. तुला जे मिळेल ते प्रसाद समजून घरी घेऊन ये. तितके बोलून ते अदृश्य झाले. गोविंदा डचकून जागा झाला. मंदिरात कोणीच नव्हते, पण संपूर्ण मंदिराचा चंदनाचा दिव्य सुगंध दरवळत होता. त्याला समजले, हे साधे स्वप्न नव्हे. पहाटे होताच तो जंगलात गेला. संपूर्ण जंगल शांत होते. पक्ष्याची किलबिलाट सुरू होती. तो चालत राहिला. अचानक त्याला एक वृद्ध साधू दिसले. ते एका मोठ्या वडाच्या झाडाखाली ध्यान करत बसले होते. गोविंदाने नमस्कार केला. साधूंनी डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात विलक्षण करुणा होती. ते म्हणाले, गोविंदा, मी तुझी वाट पाहत होतो. गोविंदा आश्चर्यचकित झाला. माझे नाव तुम्हाला कसे माहीत? साधू फक्त हसले. त्यांनी कमंडलूतून थोडे पाणी काढले, एक मुठभर भस्म दिले आणि म्हणाले, हे तुझ्या
आईच्या कपाळावर लाव आणि तिच्या कानात 3 वेळा म्हण, श्री गुरुदेव दत्त. गोविंदाने तसेच केले. घरी पोहोचल्यावर त्याने आईच्या कपाळावर भस्म लावले. 3 वेळा दत्तनाम उच्चारले. क्षणभर काहीच घडले नाही. पण काही वेळाने आई हळूहळू डोळे उघडले. तिचा ताप उतरू लागला. तिचा श्वास सुरळीत झाला. 2 दिवसात ती पूर्ण बरी झाली. पूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. पण गोविंदा म्हणाला, हा माझा चमत्कार नाही, ही माझ्या गुरुची कृपा आहे. त्या दिवसापासून गोविंदाची भक्ती आणखी वाढली. पण त्याला माहिती नव्हे की परीक्षा आता सुरू होणार होती. कारण दत्तगुरूंना त्याला फक्त संकटातून बाहेर काढायचे नव्हते, तर त्याला एक महान भक्त बनवायचे होते. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं गोविंदाच्या आई व श्री दत्तगुरूंनी कृपा करून तिचे प्राण वाचविले. पण गुरु आपल्या भक्ताला केवळ संकटातून बाहेर काढत नाही, ते त्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि आता सुरू होणार होती गोविंदाची श्रद्धेची सर्वात मोठी परीक्षा. आई पूर्णपणे बरी झाल्यानंतर गोविंदाचे जीवन बदलले नव्हे. ते गरीब तशीच होती. जमीन ओसरडच होती. घरात अन्न कमतरता होती. पण एक गोष्ट बदलली होती, गोविंदाच्या मनातील श्रद्धा. आता त्याचा प्रत्येक श्वास श्री गुरुदेव दत्त या नामाने भरून गेला होता. दररोज तो मंदिरात साफसफाई करायचा, दिवा लावायचा आणि गावातील गरिबांना शक्य तितकी मदत करायचा. गावात मात्र काही लोकांना हे आवडत नव्हते. विशेष गावाचा श्रीमंत सावकार गणपतराव. त्याला वाटायचे, हा गरीब मुलगा इतका आनंदी कसा दिवस त्याने गोविंदाला बोलावे. अरे गोविंदा, जर तुझा दत्त इतका मोठा असेल तर माझ्या कोरड्या विहिरीत पाणी आणून दाखव. जर तुझा दत्तगुरू इतका मोठा असेल तर माझ्या कोरड्या विहिरीत पाणी आणून दाखव. आजूबाजूचे लोक हसू लागले. पण गोविंदा शांत होता. तो म्हणाला, मी चमत्कार करत नाही. चमत्कार करणारे माझे गुरु आहे. त्याचा इच्छा असेल तर सर्व काही शक्य आहे. त्या रात्री गोविंदा पुन्हा मंदिरात गेला. त्याचे दत्तमूर्तीसमोर डोके ठेवले. गुरुदेव, माझी नाही, तुमच्या नावाची परीक्षा आहे. रात्र गडद होती. अचानक मंदिरात घंटानाद झाला. कोणीही घंटा वाजवत नव्हे. तरी मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. त्याचा तेजस्वी संन्यासाचे पुन्हा दर्शन झाले. ते म्हणाले, गोविंदा, उद्या सूर्योदयाच्या वेळी सावकाराच्या विहिरीत एक तुळशीचे पान टाक. बाकी सर्व माझ्यावर सोड. तितके बोलून ते अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव विहिरीजवळ जमले. सावकार हसत उभा होता. चल, दाखव तुझ्या दत्तांची ताकद. गोविंदाने डोळे मिटले, हात जोडले. श्री गुरुदेव दत्त असा जप करत त्याने तुळशीचे पान विहिरीत टाकले. क्षणभरात काही झालं नाही. लोक पुन्हा हसू लागले. तितक्यात जमिनीला हलकासा कंप जाणवला. विहिरीतून गुळगुळ असा आवाज येऊ लागला. काही क्षणात स्वच्छ निर्मळ पाण्याचा झरा उसळला. कोरडी विहीर काही मिनिटात पाण्याने भरली होती. संपूर्ण गाव थक्क झाले. सावकाराच्या डोळ्यात अश्रू आले. तो गोविंदाच्या पायाशी पडला. मला माफ कर. मी तुझी नाही, तुझ्या गुरुची थट्टा केली. गोविंदा त्याला उठवत म्हणाला, माझे पायाला नाही, दत्तगुरूच्या चरणी नतमस्तक व्हा. त्या दिवसापासून गावात दत्तनामाचा जप सुरू झाला. प्रत्येक घरात दिवा लागला. प्रत्येक सकाळ श्री गुरुदेव दत्त हा मंत्र घुमू लागला. पण जिथे प्रकाश असतो तिथे अंधारही असतो. गावाजवळच्या जंगलात एक दरोडेखोराचा टोळका राहत होता. त्याचा प्रमुख अत्यंत क्रूर होता.
त्याला कळेल की गावात लोकांची श्रद्धा वाढत आहे. तो म्हणाला, या गावात भीती नाहीशी झाली पाहिजे. या गावात भीती नाहीशी झाली पाहिजे. ह्या गावात भीती नाहीशी झाली आहे. आता त्याच्या श्रद्धा मोडा. मग त्याच्या संपत्ती लुटा आणि एक अमावास्येला रात्री ते गाव चालन करून आले. गावकरी घाबरले. महिला, लहान मुले ओरडू लागली. पण गोविंद मंदिरात उभा राहिला. त्याने दत्तमूर्तीसमोर दिवा लावला. डोळे मिटले आणि भक्त एकच नाम घेऊ लागला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अचानक मंदिरातून एक तेजस्वी प्रकाश आकाशात पसरला. दरोडेखोरांचे घोड्यांनी पुढे जाण्यास नकार दिला. त्या मंदिरासमोर 3 तेजस्वी संन्यासी उभे दिसले. त्याच्या मागे 4 कुत्रे शांतपणे बसले होते. संपूर्ण परिसरातील अद्भुत तेज पसरले. दरोडेखोर घाबरून मागे हटले. त्याचा प्रमुख थर कापू लागला. तो ओरडला, हे सामान्य संन्यासी नाही, हे स्वतः दत्तगुरू आहेत. क्षणात संपूर्ण टोळी जंगलाच्या दिशेने पळून गेली. गावकऱ्यांनी बाहेर येऊन पाहिले. तेच नाही झाले होते. मंदिरात फक्त गोविंद शांतपणे जप करत बसला होता. त्या रात्री संपूर्ण गावाला एक गोष्ट समजली. जेथे खऱ्या श्रद्धेने दत्तनाम घेतले जाते, तेथे दत्तगुरू स्वतः आपल्या भक्तांचे रक्षण करतात. पण गोविंदा प्रवास अजून संपलेला नव्हता. आता त्याची भेट अशा एका महान महात्म्याशी होणार होती, जे त्याला गुरुसेवेचे खरे रहस्य सांगणार होते. आणि त्यानंतर घडणारा चमत्कार संपूर्ण राज्याचे नशीब बदलून टाकणार होता. दुसऱ्या दिवशी पहाटे गोविंद नेहमीप्रमाणे नदीस्नान करून मंदिरात आला. मंदिरात एक वृद्ध संन्यासी शांतपणे ध्यान करत बसले होते. गोविंदाने नम्रतेने त्याच्या चरणी मस्तक ठेवले. संन्यासी म्हणाले, बाळा, देवाची सेवा मोठी नाही, देवाच्या लेकरांची सेवा मोठी आहे. देवाच्या लेकरांची सेवा मोठी आहे. गोविंद नम्रपणे म्हणाला, गुरुदेव मला मार्ग दाखवतात. ते म्हणाले, आजपासून प्रत्येक भुकेलेला अन्न दे, प्रत्येक दुःखी माणसाचे सांत्वन कर आणि कोणत्याही सेवेचे अभिमान बाळगू नको. हे बोलणे ते उठले. काही क्षणात अदृश्य झाले. गोविंद समजले, हे दुसरे कोणी नसून दत्तगुरूच होते. अन्नदानाची सुरुवात. गोविंदाने घरात अन्न नव्हते, तरीही त्याने आईला सांगितले, आई, आजपासून आपल्या घरात कोणीही उपाशी जाणार नाही. आई हसली, बाळा, आपल्या घरी अन्न कमी आहे. गोविंद म्हणाला, जे दत्तगुरूवर सोडतात त्यांचा दत्तगुरू कधीच उपाशी ठेवत नाही. त्या दिवशी त्यांनी उरलेले एकच भाकरी 4 भागात केल्या. तेवढ्यात दारात टकटक झाली. एक वृद्ध भिकारी उभा होता. गोविंदाने स्वतःचा वाटा त्याला दिला. भिकारी आनंदाने म्हणाला, गुरु तुझ्यावर प्रसन्न आहेत. चमत्काराची सुरुवात. भिकारी निघून गेल्यानंतर आईने भाकरी ठेवलेली टोपली उघडली आणि ती थक्क झाली. रिकाम्या टोपलीत ताज्या भाकऱ्या होत्या. भांड्यात गरम भाजी होती. आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. गोविंदाचा भक्त हसत म्हणाला, हा माझी नाही, माझ्या गुरूची प्रसाद आहे. त्याच्या दिवसापासून रोज अन्न सुरू झाले. आश्चर्य म्हणजे जितके अन्न वाटले तितकेच पुन्हा उपलब्ध होई. राज्यात बातमी पोहोचली. गोविंदाच्या सेवेची कीर्ती दूरवर पसरली. ही बातमी आजपर्यंत पोहोचली. ज्या न्यायप्रिय होता, पण त्याला सहज विश्वास बसत नव्हता. त्याने आपल्या मंत्र्याला सांगितले, त्या तरुणाला दरबारात बोलवा. दरबारातील परीक्षा. गोविंदा सध्या कपड्याच्या दरबारात आला. राजा म्हणाला, लोक म्हणतात तुझ्या गुरु कृपा आहे. ते खरे आहे का?
गोविंद शांतपणे म्हणाला, महाराज, उपरा माझ्यावर नाही. जो श्रद्धेने त्याला हाक मारतो त्याच्यावर असते. राजा म्हणाला, मग मला तुझ्या श्रद्धेची पुरावा पाहायचा आहे. त्याने सुवर्ण मुद्राची भरलेली एक पेटी आणली. ही संपत्ती तुझी होईल, पण एक अट आहे. आजपासून दत्तगुरूचे नाव घेणे बंद कर. दरबारात शांतता पसरली. गोविंदा चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले. तो म्हणाला, महाराज, संपत्ती संपते, गुरुची गुरुची कृपा कधी संपत नाही. माझे प्राण गेले चालेल, पण मी श्री गुरुदत्त हे नाम सोडणार नाही. राजा स्तब्ध झाला. गुरुची अद्भुत लीला. त्या क्षणी दरबारात मंद सुगंध दरवळला. कोणताही न दिसणारा दिव्य प्रकाश सभागृहात पसरला. राजा सिंहासनाजवळून ठेवलेले कोरडे फुलाची माळ अचानक ताजे फुलली. संपूर्ण दरबार श्री गुरुदेव दत्त असा नाद घुमू लागला. राजा सिंहासनाहून खाली उतरला. त्याने गोविंदाच्या चरणी नव्हे तर दत्तगुरूच्या नावापुढे नतमस्तक ठेवले. तो म्हणाला, आज मला समजले, भक्त महान असतो, त्याची श्रद्धा महान असते. राजाने गोविंदाला मोठे जमीन, धन, नामवंतराव देऊ गेले. पण गोविंद म्हणाला, महाराज, मला काहीच नको. जर त्याचे असेल तर राज्यात एक दत्त मंदिर उभारा आणि रोज भुकेल्यांना अन्न सुरू करा. राजा आनंदात झाला. काही महिन्यात भव्य दत्त मंदिर उभे राहिले. दररोज शेकडो भक्तांचे अन्न मिळू लागले. दत्त नामाचा गजर संपूर्ण राज्यात घुमू लागला. पण गोविंदाचे दत्तगुरूंनी अजून एक अंतिम परीक्षा राखून ठेवली होती. ही परीक्षा त्याच्या श्रद्धेची नव्हती, तर त्याच्या पूर्ण समर्पणाची होती. त्या परीक्षेनंतर गोविंदाचे नाव इतिहासात अजराम होणार होते. आतापर्यंत आपण पाहिले गोविंदाच्या एवढ्या श्रद्धेने दत्तगुरूंनी त्याच्या जीवनात अनेक चमत्कार घडविले. अंतिम परीक्षा आता. अनेक दिवशी पहाटे गोविंदा नेहमीप्रमाणे दत्त मंदिरात जप करत बसला होता. तेवढ्यात मंदिराच्या दारात एक अतिशय अतिशय आणि फाटके कपडे घातलेले संन्यासी आला. त्याच्या हातात कमंडलू होता. पाय रक्ताने माखले होते. ते थरथरत म्हणाले, बाळा, 3 दिवसापासून काही खाल्ले नाही. थोडे अन्न मिळेल का? गोविंदाने क्षणाचाही विचार न करता मंदिरातील प्रसाद आणि स्वतःचे आणलेले अन्न त्याच्या पुढे ठेवले. संन्यासी पुन्हा विचारले, जर मी तुझ्याकडे अजून काही मागितले तर तू देशील का? गोविंद हसून म्हणाला, गुरूंनी दिलेले सर्व काही गुरूंनाच अर्पण आहे. त्यागाची कसोटी. संन्यासी म्हणाले, मला तुझे घर हवे आहे. गोविंदाने क्षणाचाही विलंब केला नाही. आजपासून हे घर तुमचे. मला तुझी शेत हवी आहे, तीही तुमची. मला तुझे सर्व धन हवे आहे, तेही तुमचे. शेवट संन्यासी म्हणाले, आता मला तू स्वतः हवा आहेस. सर्व काही सोडून तुझ्याबरोबर येशील का? माझ्याबरोबर येशील का? क्षणभर आईच्या डोळ्यात अश्रू आले. गावकरी थक्क झाले. पण गोविंदा आईच्या चरणी नतमस्तक केला आणि म्हणाला, आई, ज्याने आपल्याला जगायला शिकवले, त्याच्या बोलण्यास मी नाही कसे म्हणू? आई डोळे पुसले आणि म्हणाली, जा बाळा, गुरूंच्या चरणात खरे सुख आहे. गोविंदा त्या वृद्ध संन्याशामागे जंगलात निघाला. सूर्य मावळला होता. एक विशाल औदुंबराच्या झाडाखाली संन्यासी थांबला. ते म्हणाले, गोविंदा, मागे वळून पाहू नकोस. गोविंदाने डोळे मिटले. जो फक्त जप करू लागला, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अचानक संपूर्ण परिसर तेजाने उजळू लागले. शंखनाद झाला. आकाशातून फुलांचा वर्षाव सुरू झाला. गोविंदाने डोळे उघडले आणि त्याच्यासमोर साक्षात त्रिमूर्ती स्वरूप श्री दत्त गुरु प्रकट झाले. 3 मुख, 6 हात, 4 वेदांना प्रतीक असलेले 4 कुत्रे
आणि उभा असलेले पवित्र गाय गोविंदा आनंदाश्रू त्यांच्या चरणी कोसळला. दत्तगुरूचा आशीर्वाद. दत्तगुरूंनी प्रेमाने म्हणाले, बाळा गोविंदा, आम्ही तुझी अनेक वेळा परीक्षा घेतली. गरिबी दिली, अपमान दिला, संकटे दिली, संपत्ती लालसा दाखवली, पण तू कधीच श्रद्धा सोडली नाही. तू प्रत्येक जीवनात आम्हाला पाहिले. म्हणून आज आम्ही तुला आमचा खरा भक्त म्हणून स्वीकारतो. त्या गोविंदाने नतमस्तकावर हात ठेवला. क्षणात त्याचे मन पूर्ण शांत झाले. त्याला संकटाचे दृष्टी एकच चैतन्य दिसू लागले. गुरुची शिकवण. दत्तगुरू म्हणाले, लक्षात ठेव, जो आई वडिलांची सेवा करतो तो आमची सेवा करतो. जो भुकेल्याला अन्न देतो तो आम्हाला अन्न देतो. जो अहंकार सोडतो त्याचा आम्ही वास करतो. जो संकटात आमचे नाव सोडत नाही त्याला आम्ही कधीच सोडत नाही. गावात परिवर्तन. गोविंदा पुन्हा गावात परतला. त्याच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. ज्याने कोणालाही चमत्कार सांगितला नाही, तो फक्त म्हणाला, चमत्कार गुरूंचा असतो. भक्तांनी फक्त सेवा नाही, नामस्मरण करायचे. हा दिवसापासून सर्व गाव बदलले. भांडणे थांबली, गरिबांना अन्न मिळू लागले. प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळ दत्तनामाचा जप सुरू झाला. राजाने राज्यभरात अन्नछत्र सुरू केले. औदुंबराची झाडे लावली गेली. दत्त जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी होऊ लागली. मित्रांनो, ही कथा आपल्या एक अमूल्य संदेश देते. श्रद्धा कधीही सोडू नका. गुरूंवर विश्वास पूर्ण ठेवावा. सेवा ही सर्वोच्च पूजा आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. संकट ही शिक्षण नसून गुरूंची परीक्षा असते. आणि सर्वात महत्त्वाचे, जो भक्त मनापासून गुरुदेव दत्त म्हणतो त्याच्या पाठीशी गुरुदेव दत्त अदृश्य रूपात कायम उभे असते. जर तुम्हाला ही एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर एकदा म्हणूया श्री गुरुदत्त 3 वेळा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.